जी पाककलामध्ये आज आपण बनवतोय पाइनॲपल केक। तर कालच मी स्पॉन्ज केक इथे पोस्ट केलेला, तर त्याचाच आज आपण इथे पाइनॲपल केक करतोय। घरच्या घरी बर्थडे केक तयार करणार आहोत अगदी हायजेनिक पद्धतीने आणि खरंच खूप छान असा हा केक इथे तयार होतो। तर ह्याच्या काल मी अशा 3 लेयर्स करून दाखवलेला तुम्हाला, त्यालाच आज आपण डेकोरेट करून घेणार आहोत। तर इथे 1 कप व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि 1 चमचा इथे मी पाइनॲपल इसेन्स घेतलेला आहे। आता 2 मिनिटं मीडियम स्पीडवर आपल्याला ही बीट करून घ्यायची आहे बीटरने आणि नंतरची 3 मिनिटं हाय स्पीडवर आपल्याला ही बीट करून घ्यायची आहे। क्रीम अगदी स्टिफ पीक येईपर्यंत आपल्याला ही बीट करून घ्यायची आहे। मी तुम्हाला भांडं उलटं करून दाखवते तरी ही क्रीम आपली पडत नाही, इतपत घट्ट क्रीम झाली पाहिजे। आता एक बेस घ्यायचा आहे, त्यातला एक पार्ट घ्यायचा आहे, त्यावर शुगर सिरप सगळ्यात आधी लावून घ्यायचं आहे। शुगर सिरप घरीच तयार केलेला आहे, त्यावर क्रीमचा लेअर द्यायचा आहे। तयार क्रीम आपण केलेली आहे, सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची आहे। आणि पाइनॲपल केक आहे त्यामुळे पाइनॲपल क्रश इथे मी यूज करते। सेम प्रोसिजर सेकंड स्टेजला पण आपण रिपीट करणार आहोत। क्रीम लावून घ्यायची आहे, वरनं पुन्हा पाइनॲपल क्रश लावायचा आहे आणि शुगर सिरप लावायला मात्र विसरायचं नाही आहे। थर्ड लेअरला सुद्धा शुगर सिरप नंतर क्रीमने आपण कोट करून घेणार आहोत। तर सगळ्या बाजूंनी आता थर्ड लेअरला आपण क्रीमने कोट करून घेणार आहोत। अगदी साईडने वगैरे सुद्धा व्यवस्थित आपण इथे कोट करून घ्यायचं आहे आणि वरची बाजू अगदी प्लेन करून घ्यायची आहे। इथे याची डिटेल रेसिपी फुल केकची माझी पाककला या माझ्या चॅनलवर आहे, आवर्जून पहा। तर इथे व्यवस्थित सगळ्या बाजूंनी मी कोट करून घेतलेला आहे केक। आता इथे पायपिंग बॅगमध्ये मी स्टार नोझल अगदी स्मॉल साईजचा छोटा एकदम स्टार नोझल असतो तो घेतलेला आहे आणि यामध्ये पायपिंग बॅगमध्ये आता मी क्रीम भरून घेतलेली आहे आणि अगदी छोटे छोटे स्टार्स इथे मी काढून घेते मोदकासारखे, खूपच छान दिसतात। कॉर्नर्सने असे मी हे छोटे छोटे स्टार्स इथे काढून घेतलेले आहेत, दिसायला खूप अप्रतिम आणि नाजूक असे हे आपला हा केक इथे तयार होतो। सेम नोझलने मी इथे बेसला सुद्धा शिंपल्यांसारखी अशी डिझाईन काढून घेते। आता जो मधला भाग आहे प्लेन, तिथे मी पुन्हा पाइनॲपल क्रश घालून घेते। इथे आपण कोणताही आर्टिफिशियल कलर वगैरे वापरणार नाही आहोत आणि हलक्या हाताने चमच्याने इथं स्प्रेड करून घेणार आहोत आपण। फ्लावर्सच्या इथे जाऊ द्यायचा नाही। पुन्हा इथे मी माझ्याकडे गोल्डन बॉल्स होते त्याने हलकंसं इथे डेकोरेट करून घेतलेलं आहे आणि आता पायपिंग बॅगमध्ये मी चॉकलेट सिरप भरलेला आहे आणि त्यामध्ये अशी चकलीचा शेप इथे आपल्याला मिडलला द्यायचा आहे आपल्या पाइनॲपल क्रशवरती। आणि ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने इथे टूथपिक घेऊन आपल्याला फ्लावर तयार करून घ्यायचा आहे आणि खरंच खूपच भारी दिसतं हे आणि जितका दिसायला तो छान दिसतोय तितकाच चवीला देखील अप्रतिम असा हा आपला केक तयार होतो। तर घरच्या घरी केक तयार करून बर्थडेला आपल्या प्रियजनांना खाऊ घाला, खरंच खूपच अप्रतिम केक तयार होतो। एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक आणि शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।